नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला जिल्हा परिषदेअंतर्गत जी शेस योजना सुरू झालेली आहे या संदर्भाच्या अपडेट मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या। शासनामार्फत 1 मे ते 15 जून पर्यंत शेस योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख दिलेली होती। त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 15 दिवसाची वाढ करून ती आता 30 जून पर्यंत शासनामार्फत करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या शेस योजना सुरू आहेत याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत, कारण की शासनामार्फतची डेडलाईन 30 तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे। याच्यानंतर कोणत्याही प्रकारची तारीख वाढ मुदत वाढ शासनामार्फत दिली जाणार नाहीये। त्याच्यामुळे या वर्षीच्या शेस योजनेमध्ये आपल्याला सहभाग घेण्यासाठी आपली वेळेतच कागदपत्रे तयार करून आपल्या जवळच्या कोणत्याही सीसी सेंटरवरती किंवा आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि सहभाग घ्यायचा आहे। मित्रांनो, या शेस योजनेअंतर्गत आपल्याला कडबा कुट्टी, पाईपलाईन, ट्रॅक्टर अवजारे, शिलाई मशीन, मोटर, पिठाची चक्की, 1 गाई किंवा 1 म्हैस, 5 शेळी, 1 बोकड, अपंगांसाठी 3 चाकी स्कूटर, 3 चाकी सायकल, अपंग लाभार्थी जर 12वी सायन्सना असतील तर त्यांना लॅपटॉप, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सायकलीचं वाटप, ताडपत्री, अशा मित्रांनो अशा विविध अशा भरपूर योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण सहभाग घेऊन या शेस योजनेमध्ये अनुदानित स्वरूपात वस्तूची खरेदी करू शकणार आहे। यासाठी शासनाकडून 50% अनुदान दिलं जात आहे। त्याच्यामुळे आपल्याजवळ अजून 8 दिवस आहेत। जे लाभार्थी या शेस योजनेमध्ये सहभाग घेऊन अनुदानित स्वरूपात वस्तू खरेदी करणार असाल तर नक्कीच ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर आपला फॉर्म भरायचा आहे आणि याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला रिमाइंडर म्हणून ही अपडेट मी सध्या बनवत आहे। आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत या शेस योजना सुरू आहेत। तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे का? तुमच्या जिल्ह्यामध्ये शेस योजनेची तारीख वाढ करून देण्यात आलेली आहे का? हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करू शकता किंवा आपल्या झेडपी मध्ये जाऊन म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जाऊन सुद्धा संबंधित विभागाअंतर्गत आपण चौकशी करू शकता। कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास कल्याण विभाग या कोणत्याही विभागामध्ये जाऊन या शेस योजनेसंदर्भात आपण चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणी योजनेसंदर्भात सविस्तर माहिती सुद्धा जाणून घेऊ शकता। तर ही मित्रांनो चालू केलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेसंदर्भात माहिती घर बसल्या मोबाईलवरती कळून जाईल। मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।